हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इतकं बोलून पंखुडीने आपल्या डोळ्यातील वाहणारे अश्रू पुसले आणि ती तिथून चेंजिंग रूमकडे जाऊ लागली. पंखुडी तिथून निघणार इतक्यात तुषारने तिचा हात पकडला आणि तिला भिंतीला टेकवत म्हणाला, कधीच नाही. सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही मिस पंखुडी. खन्ना, तुझी इच्छा झाली की तू माझ्या जवळ येशील आणि इच्छा झाली की माझ्यापासून दूर जाशील आणि मग हेही म्हणशील की हे सगळं फक्त एक आकर्षण होतं, माझं बालपण होतं. तुला काय वाटतं मी हे मान्य करेन? कधीच नाही. आता तू माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. तुला दूर जायचं असलं तरीही तू माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. पंखुडी काही बोलणार इतक्यात तुषारने तिचे ओठ आपल्या ओठांवर ठेवले आणि तिला चुंबन देऊ लागला. सकाळी साधारण 5च्या सुमारास इकडे विराज थकून गेला होता आणि तो आलियाच्या अंगावरच आडवा झाला. आलिया तर आधीच थकून झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर थकव्याचे भाव स्पष्ट दिसत होते, पण तिच्या ओठांवर समाधानाने भरलेले एक हलकेसे हास्य होते. आज पुन्हा एकदा विराज आणि आलिया मनाने एकमेकांच्या अधिक जवळ आले होते. तर दुसरीकडे एक मुलगी खोलीत बसली होती. ती अतिशय स्टाईलमध्ये एका पायावर दुसरा पाय ठेवून बसली होती. तिच्या हातात द्राक्षाचा घड होता आणि ती मोठ्या अदेने द्राक्ष खात होती. जणू ती एखादी राणीच होती. तिची नजर वारंवार बाजूला ठेवलेल्या फोनकडे जात होती. साधारण 10 मिनिटांनंतर तिचा फोन वाजू लागला. फोनची रिंग ऐकताच तिच्या डोळ्यात चमक आली आणि ओठांवर मोठंसं स्मित उमटलं. तिने लगेच फोन उचलला आणि कॉल रिसीव्ह करत उत्सुकतेने विचारलं, काय बातमी आहे? मी सांगितलेलं काम झालं का? त्यावर समोरून एका माणसाचा आवाज आला, मॅडम, इथे तर सगळं संपलं आहे आणि ज्या माणसाबद्दल तुम्ही मला सांगितलेलं होतं त्याचा काहीच पत्ता लागत नाही. संपूर्ण परिसरच उद्ध्वस्त झाला आहे. क्षणात ही जागा अशी झाली आहे की जणू इथे कधी काही होतच नव्हतं. इथे कोणतीही खूण उरलेली नाही. वाट, काय बडबड करत आहात तुम्ही? मला वाटतं तुम्ही चुकीच्या ठिकाणी पोहोचला आहात. मी जी लोकेशन पाठवली होती तिथे जा. ती मुलगी रागाने ओरडली. त्यावर तो माणूस म्हणाला, मी नेमक्या त्याच ठिकाणी आहे जिथली लोकेशन तुम्ही मला दिली होती, पण इथे मला कोणीच दिसत नाही. सॉरी मॅम, पण मला असं वाटत होतं की तिथं आता काही शिल्लक राहिलेलं नाही. पण असं शक्य आहे, असं कसं शक्य आहे? जी जागा आज सकाळपर्यंत होती ती एका रात्रीत कशी गायब होऊ शकते? तुम्ही नीट चौकशी केली आहे ना? तिने विचारलं. तो माणूस म्हणाला, हो मॅम, मी पूर्ण चौकशी केली आहे. आसपासच्या लोकांनी सांगितलं आहे की अचानक तिथे स्फोट झालाय आणि संपूर्ण जागा जळून गेली. हे ऐकताच त्या मुलीने काहीही न बोलता कॉल कट केला. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि भीती स्पष्ट दिसत होती. तिला काही समजत नव्हतं की आता काय करावं आणि सत्य कसं शोधावं. तिच्या मनात अचानक भीतीची एक लाट उठली. ती मनातच पुटपुटली, कुठे मी जे विचार करते तेच तर झालं नसेल ना? असं म्हणत ती घाईघाईने खोलीबाहेर आली आणि तिथून जाणाऱ्या एका सेविकेला थांबवत विचारलं, मिस्टर राठोड आले आहेत ना? ते सध्या त्यांच्या खोलीत आहेत का? त्यावर सेविकेने मान खाली घालत उत्तर दिलं, सॉरी मॅम, पण सर काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत आणि कुंवरसा देखील त्यांच्यासोबत गेले आहेत. हे ऐकताच त्या मुलीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती मुलगी दुसरी कोणी नसून माया होती. माया धावतच आपल्या खोलीत आली आणि तिने लगेच दरवाजा बंद करून लॉक केला. तिचा श्वास वेगाने चालला होता. चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते आणि ओठ थरथरत होते. ती थरथरणाऱ्या आवाजात स्वतःशीच पुटपुटली, नाही नाही नाही, असं होऊ शकत नाही. माझा संपूर्ण प्लॅन फेल होऊ शकत नाही. तुझ्या मनात येईल तेव्हा तू माझ्या जवळ येशील आणि मनात येईल तेव्हा माझ्यापासून दूर जाशील.
मग सहजपणे सांगशील की ते सगळं फक्त एक आकर्षण होतं. इकडे जियाला हा रोहित बोलत असत. तुला खरंच वाटतं मी हे मान्य करीन? कधीच नाही. आता तू माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. आणि जरी तू दूर जायचं असेल तुला, तरीही पंखुडी काही बोलणार इतक्यात तुषारने तिला थांबवलं. ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करू लागली, पण तुषार तिला सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या मनात तिच्याबद्दलचा राग आणि प्रेम दोन्ही एकत्र होतं. पण तुषार तिचं काहीही ऐकायला तयार नव्हता. तिच्या बोलण्याने त्याला फार दुखावलं होतं. त्यांच्या नात्याला तिने केवळ आकर्षण म्हटलं होतं. ही गोष्ट त्याला अजिबात सहन होत नव्हती. इतके दिवस तीच त्याच्या मागे फिरत होती, त्याला आपल्या प्रेमाची जाणीव करून देत होती. पण आज आज तो स्वतःहून तिच्या जवळ आला असतानाही ती त्याच्या नात्याला केवळ आकर्षणाचं नाव देत होती. ही गोष्ट त्याच्या मनाला खोलवर लागली होती. काही वेळानंतर पंखुडीचा श्वास वेगाने चालू लागला. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. तुषार मात्र अजूनही तिच्यापासून दूर गेला नव्हता. पंखुडीने आपली कुर्ती घट्ट पकडून ठेवली होती. तुषारची नजर तिच्या त्या हालचालींवर गेली आणि त्याच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. अचानक त्याने तिला उचलून घेतलं. पंखुडी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तिने पुन्हा एकदा स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, पण तुषारची पकड खूपच मजबूत होती. तो तिला घेऊन बेडकडे गेला आणि अलगद बेडवर झोपवलं. पंखुडी काही समजून घेण्याआधीच तो तिच्या जवळ झोपला. पंखुडी झटपटत होती, पण तुषार आज तिला सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो पूर्णपणे पंखुडीच्या जवळ आला होता. तुषारच्या वागण्यातून आज त्याच्या मनात दडलेले भाव आणि भावना स्पष्टपणे दिसत होत्या. 10 मिनिटांनंतर तुषारने पंखुडीच्या ओठांना सोडलं आणि त्याची नजर तिच्या लाल झालेल्या चेहऱ्यावर स्थिरावली. पंखुडी खोल श्वास घेत रागाने तुषारकडे पाहत होती. तिने लगेचच त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला दूर ढकललं आणि म्हणाली, माझ्यापासून दूर राहा. मी सांगितलं ना, माझ्यापासून दूर राहा. तुम्ही स्वतःला काय समजता? मी तुम्हाला सगळं स्पष्ट सांगितलं आहे की आता मला तुमच्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाही. मग का तुम्ही माझ्या जवळ येत आहात? आता जर तुम्ही मला हात लावलात ना, तर मी ओरडून सगळ्यांना इथे बोलावेन. हे बोलून पंखुडी बेडवरून उठू लागली, पण तेवढ्यात तुषारने तिचा मनगट घट्ट पकडला आणि एका झटक्यात तिला स्वतःकडे खेचलं. पंखुडी आश्चर्याने तुषारकडे पाहत होती, जो रागाने तिच्याकडे एकटक बघत होता. त्याने तिचे गाल घट्ट पकडले आणि म्हणाला, ठीक आहे, तुला वाटतं ना की मी इथून निघून जावं, तर तसंच होईल. मी इथून जाईन, पण हे समजू नकोस की मी तुझ्या आयुष्यातून दूर जाणार आहे. मी फक्त माझी आत्ता इथून जात आहे, जेणेकरून पुन्हा एकदा तुला माझं बनवण्यासाठी परत येऊ शकेन. कारण तू फक्त माझी आहेस आणि आता तुला माझ्यापासून दूर कोणीही करू शकत नाही. हे बोलून तुषारने तिच्या गालांवर हलकेसे थोपटलं आणि पुन्हा एकदा तिच्या ओठांवर किस करत म्हणाला, टेक रेस्ट बेबी. हे बोलून तुषार हलकसं हसत बेडवरून उठला आणि पंखुडीच्या रूममधून बाहेर निघून गेला. पंखुडी मात्र जागेवरच सुन्न झाली होती. तिचं मन पूर्णपणे रिकामं झालं होतं. तिला विश्वास बसत नव्हता की हा तोच तुषार आहे जो तिच्याकडे एक नजर उचलूनही पाहत नव्हता, ज्याच्यासाठी ती इतकी वेडी होती. पण तो नेहमीच तिच्यापासून दूर राहत होता. अचानक पंखुडीच्या कानात तुषारचे शब्द घुमू लागले, तू फक्त माझी आहेस आणि तुला माझ्यापासून कुणीही दूर करू शकत नाही. हे आठवताच पंखुडीला मनातून एक वेगळाच शांतपणा जाणवला. ती लगेचच बेडवर आडवी झाली आणि डोळे मिटून घेतले. तिच्या ओठांवर अजूनही एक गोडसं हसू होतं. दुसरीकडे विराज आणि आलिया त्यांच्या रूममध्ये होते.
विराज पूर्णपणे त्रस्त झाला होता. त्याच्या दोन्ही मुलांनी त्याच्या नाकी नऊ आणले होते. त्याची लहान मुलं निवांत झोपली होती, पण त्याचे दोन्ही मुले आपल्या बहिणीसोबत झोपण्यासाठी भांडत होते. विराज त्यांना रागावत म्हणाला, तुम्ही दोघेही आता लगेच तुमच्या रूममध्ये जा. तेवढ्यात कृष आणि तृष तोंड वाकडं करत म्हणाला, नो डॅडी, मी माझ्या बहिणीजवळच राहणार आणि मला आज माझ्या बहिणी आणि मम्मासोबत झोपायचं आहे. मग तो आलियाकडे पाहत प्रेमाने म्हणाला, मम्मा, आज मी इथे झोपू का? आलिया मुलाचं बोलणं ऐकून हसली आणि म्हणाली, ठीक आहे माझ्या बाळांनो, आज तुम्ही दोघे इथे झोपा. तसंही बेड खूप मोठा आहे, आपण सगळे आरामात झोपू. विराजने आलियाचं बोलणं ऐकलं आणि डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं, पण आलियाने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. विराजने आधीच तिला सांगितलं होतं की आज रात्री तो तिला अजिबात सोडणार नाही, पण इथे तर सगळंच उलटं झालं होतं. त्याने तर आज आपल्या पत्नीबरोबर रोमॅन्टिक रात्र घालवण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग करून ठेवलं होतं, पण असं दिसत होतं की आजही बिचाऱ्याला एकटंच झोपावं लागणार होतं. आणि त्याचनंतर विराज आपल्या प्रिय पत्नी आणि खोडकर मुलांकडे पाहत होता, जे एकमेकांना बिलगून मस्त झोपले होते. त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले, पण अचानक काहीतरी सुचताच त्याच्या ओठांवर एक खट्यास स्मित उमटलं. दुसरीकडे तो माणूस जियाचे कपडे फाडणार इतक्यात एक मोठा आवाज झाला आणि रूमचं दार उघडलं. सगळ्यांनी समोर पाहिलं तर अनेक माणसं हातात बंदुका घेऊन आत आली. ज्या जवळपास बेशुद्ध होण्याच्या अवस्थेत पोहोचली होती. रडून रडून तिची अवस्था वाईट झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि भीतीने ती थरथरत होती. तिच्यात इतकं सुद्धा धाडस उरलं नव्हतं की तिने डोळे उघडून दारात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहावं. तो माणूस समोरच्या व्यक्तीला पाहताच रागाने म्हणाला, तुझी इथे येण्याची हिंमतच कशी झाली? मग तो आपल्या माणसांकडे पाहून म्हणाला, आता याच क्षणी या सगळ्यांना मारून बाहेर फेका. पण गुंड काही करण्याआधीच समोर उभा असलेला व्यक्ती जो दुसरा तिसरा कोणी नसून रोहित होता. त्याने फक्त एक इशारा केला. त्याच्यासोबत आलेल्या गार्ड्सनी त्या सगळ्या गुंडांना मारून अवघ्या 2 मिनिटात जमिनीवर पाडलं. तो माणूस अजूनही जियाच्या वरच होता. हे पाहून रोहितचा संताप अनावर झाला. तो लगेच पुढे गेला आणि मागून त्या माणसाचं डोकं घट्ट पकडून म्हणाला, तुझी तिच्या जवळ जाण्याची हिंमतच कशी झाली? तिच्या जवळ जाण्याआधी मी स्वतः 1000 वेळा विचार करतो आणि तू थेट तिच्यापर्यंत पोहोचलास. आता बघ तुझ्यासोबत काय होतं ते. तिला स्पर्श करून तू खूप मोठी चूक केली आहेस. हे बोलून रोहित त्याच्या चेहऱ्यावर एकामागोमाग एक जोरदार टोचे मारू लागला. काही वेळातच तो माणूस अर्धमेला झाला. तेवढ्यात रोहितची नजर जियाकडे गेली. ती अजूनही भीतीने थरथरत होती आणि तिचे डोळे बंद होते. हे पाहून रोहित तिच्या जवळ गेला. तो जियाला स्पर्श करणार इतक्यात जिया घाबरून म्हणाली, नाही नाही, प्लीज प्लीज मला सोडून द्या, मला सोडून द्या, प्लीज मला जाऊ द्या. मी तुमचे सगळे पैसे परत देईन, प्लीज मला जाऊ द्या. हे बोलताना जिया सतत रडत होती. तेवढ्यात रोहितने तिला हलवत म्हटलं, जिया डोळे उघड. पण जिया इतकी घाबरलेली होती की भीतीमुळे ती डोळे उघडत नव्हती. हे पाहून रोहितने जमिनीवर अर्धमेली अवस्थेत पडलेल्या त्या माणसाकडे रागाने पाहिलं आणि दात ओठ खात म्हणाला, तुझ्यामुळे माझ्या जियाची ही अवस्था झाली आहे. तुला मी अजिबात सोडणार नाही.
तेवढा त्याचे सर्व गार्ड्स त्या माणसाला पकडून तिथून घेऊन गेले. रोहितने पटकन आपला कोट काढून जियाच्या अंगावर घातला आणि तिला उचलून बाहेर आला. त्यानंतर तो जियाला घेऊन कारमध्ये बसला. ड्रायव्हरने लगेच कार रोहितच्या घराच्या दिशेने वळवली. दुसरीकडे विराजने पूर्ण तयारी केली होती की आज कोणत्याही परिस्थितीत तो आलियासोबत काही रोमॅन्टिक क्षण घालवणार. पण बहुतेक याचं नशीबच खराब होतं. त्यांची मुलं काही केल्या झोपत नव्हती. त्यांची दोन्ही मुलं म्हणजे कृष आणि तृष हे नव्याला खेळवण्यात मग्न होते. खरं तर इथे चुकून नायरा झाले तर तिथे नव्या आहे. नव्या दिवसभर झोप घेतल्यामुळे ती रात्री जागी होती. विराची नजर आलियावर गेली. ती मुलांना झोपवता झोपवता स्वतःच गाढ झोपून गेली होती. हे पाहून विराजने डोकं हलवलं. जणू काही म्हणत होता, या मुलीचं काही खरं नाही. तो नाराजीने बेडवर जाऊन पडला. मुलांना जबरदस्ती झोपवण्यात काही अर्थ नव्हता. त्याला माहिती होतं की त्याच्या दोन्ही मुलांना झोप येईल तेव्हाच ते झोपतील, म्हणून मन मारून तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. इतक्यात त्याचा फोन वाजला. फोनची रिंग ऐकताच विराजने कॉल उचलला. समोरून काहीतरी सांगण्यात आलं, जे ऐकून तो पटकन उठला आणि थंड आवाजात म्हणाला, मी लगेच येतो. त्याला काहीही झालं नाही पाहिजे असं म्हणत त्याने कॉल कट केला. पटकन तयार झाला आणि खोली बाहेर निघाला. काही वेळानंतर विराजची कार एका क्लब समोर येऊन थांबली. तो मोठ्या पावलांनी क्लबमध्ये शिरला. बार काउंटरवर बसलेल्या व्यक्तीला पाहताच त्याच्या डोळ्यात थंडपणा उतरला. दात ओठ खात तो त्या मुलाकडे पाहत होता. तो बार काउंटरजवळ गेला आणि त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तू इतक्या रात्री इथे काय करत आहेस? तो मुलगा खूप नशेत होता. त्याने डोकं वर केलं आणि विराजकडे पाहत म्हणाला, तू आलास? बघ ना, ती माझ्यापासून दूर जात आहे. तुला माहिती आहे, तिने मला नाकारलं आहे. विराज त्याचं बोलणं ऐकून म्हणाला, तू कोणाबद्दल बोलतोयस? तुषार, जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. तुषार विराजकडे पाहत म्हणाला, तुला चांगलंच माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय. मी तुझी बहीण पंखुडीबद्दल बोलतोय. तिने माझ्या प्रेमाला नकार दिला आहे. मी तिला इतकं दुःख का दिलं होतं? मी खरंच याच लायकीचा आहे. मी खूप वाईट माणूस आहे ना विराज? त्याची अवस्था पाहून विराज म्हणाला, चल आता ही बडबड बंद कर आणि घरी चल. पण तुषार हट्टीपणे म्हणाला, नाही, मी इथून जाणार नाही. आज पूर्ण रात्र पिणार आहे. माझं प्रेम आज माझ्यापासून दूर जात आहे. विराजने चेहरा वाकडा करत विचारलं, असं काय झालंय की तू इतका तुटून गेलायस? तेव्हा तुषारने आपला फोन काढला, व्हॉट्सअप उघडलं आणि पंखुडीचे मेसेजेस विराजला दाखवले. विराजने ते मेसेजेस वाचले, पण त्याच्या चेहऱ्यावर कोणताही विशेष भाव उमटला नाही. तो शांतपणे म्हणाला, मग त्यात एवढं काय मोठं आहे? तुषार हसत म्हणाला, हो, तुला काय फरक पडणार? तुला तुझं प्रेम मिळालं आहे. फरक तर मलाच पडणार ना. माझं प्रेम माझ्यापासून दूर गेलं आहे. तुला माहिती आहे, मी पंखुडीवर खूप प्रेम करतो. आजपासून नाही तर लहानपणापासून. ज्या दिवसापासून तुझ्याशी माझी मैत्री झाली त्या दिवसांपासून, आणि ज्या दिवसापासून मला प्रेम म्हणजे काय हे समजलं. हे बोलताना तुषारच्या ओठांवर एक हलकी स्मित रेषा होती. विराज त्याच्याकडे पाहत म्हणाला, जर तू माझ्या बहिणीवर इतकं प्रेम करत होतास तर तिला कधी सांगितलं का नाहीस? तुला कल्पना आहे का तू तिला किती दुःख दिलं आहेस? ती सुद्धा लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करते, पण तू तिच्या प्रेमाची किंमतच ओळखली नाहीस. तुषार दुःखी स्वरात म्हणाला, तू बरोबर बोलतेस. कदाचित मी याच शिक्षेला पात्र आहे. म्हणूनच पंखुडीने तुझ्या आईने सांगितलेल्या लग्नाच्या प्रस्तावाला होकार दिला. सुरुवातीला विराजला काहीच समजलं नाही. त्याच्या आईने नेमका कोणता प्रस्ताव ठरवला होता याची त्याला कल्पना नव्हती. पण त्याने तुषारला शांत करत म्हटलं, पहा, मला अजून याबद्दल काही माहिती नाही, पण उद्याच मी आईबाबांशी बोलतो आणि पंखुडीसाठी कोणता प्रस्ताव आला आहे ते विचारतो. तुषारने ड्रिंकचा ग्लास उचलला आणि एकाच घोटात रिकामा केला. मग विराजकडे पाहत म्हणाला, तू समजू शकणार नाहीस. आता माझी पंखुडी माझी राहिली नाही, ती दुसऱ्याची होणार आहे. तिने त्या लग्नासाठी होकार दिला आहे आणि मला तिच्यापासून दूर राहायला सांगितलं आहे. संध्याकाळपर्यंत ती अगदी ठीक होती, पण अचानक तिने मला हा मेसेज पाठवला.
ती असं कसं करू शकते? तिला माझं प्रेम दिसत नाही का? माझ्या डोळ्यातील प्रामाणिकपणा दिसत नाही का? मान्य आहे, मी तिच्यापासून अंतर ठेवलं होतं, पण त्यामागचं कारण तुलाही माहीत आहे. विराजने तोंड वाकडं करत म्हटलं, हो मला माहीत आहे की तू तुझ्या मूर्खपणामुळे माझ्यापासून अंतर ठेवून होतास. पण हे सगळं विचारण्याची गरज काय होती की तू माझ्या स्तराचा नाहीस? मैत्री ही तू स्तर पाहून केली होतीस का? मी कधी तुला सांगितलं का की तू फक्त माझा असिस्टंट आहेस आणि त्या पलीकडे काही नाहीस? मी कधी तुला कमी लेखलं का? तुषार शांत होता. तो काहीच बोलत नव्हता, फक्त एकामागून एक ड्रिंक घेत होता. त्याची अवस्था खूपच खराब झाली होती. विराजने त्याचा हात पकडत म्हटलं, चल खूप झालं आता, आजसाठी एवढंच पुरेसं आहे. तुषार विराजकडे पाहत म्हणाला, नाही, मला अजून प्यायचं आहे. आज रात्रभर पिणार आहे, म्हणजे या हृदयातील वेदना थोड्या कमी होतील. हे म्हणताच तुषार डगमगू लागला. त्याचे डोळे मिटत होते. हे पाहून विराज त्याला जबरदस्तीने घेऊन क्लबच्या बाहेर आला. त्याने तुषारला कारमध्ये बसवलं आणि थेट आपल्या फार्म हाऊसकडे निघाला. थोड्याच वेळात कार फार्म हाऊस समोर येऊन थांबली. तुषार जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत होता, पण तरीही तो पंखुडीचं नाव घेत होता. विराजने गार्डच्या मदतीने त्याला कारमधून बाहेर काढलं आणि आत आणून सोफ्यावर झोपवलं. तुषारची ही अशी अवस्था पाहून त्याला पाहवत नव्हती. पंखुडीचा भाऊ असला तरी तो तुषारलाही खूप मानत होता. त्याने तर आधीपासूनच ठरवलं होतं की पंखुडीचं लग्न तुषारसोबतच करायचं, कारण त्याला खात्री होती की तुषार तिच्यासाठी योग्य जोडीदार आहे. तुषारच्या डोक्यावरून हात फिरवत विराज स्वतःशीच म्हणाला, बस तुषार, आता आणखी नाही. खूप लवकर मी पंखुडीच्या मनातलं खरं सत्य तिच्या तोंडून बाहेर काढणार आहे. पण आधी हे समजून घ्यायला हवं की आईबाबांनी तिचं लग्न नेमकं कोणासोबत ठरवलं आहे. तुझा हा मित्र तुला तुझं प्रेम मिळवून देणारच आणि माझ्या बहिणीचं दुःखही दूर करणार. हे बोलताना विराज खूप आत्मविश्वासी दिसत होता. तो त्या रात्री खन्ना मेन्शनमध्ये परत गेला नाही. तुषारसोबत तो फार्म हाऊसवरच थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकिरण बेडवर झोपलेल्या जियाच्या चेहऱ्यावर पडले आणि ती हळूहळू डोळे उघडू लागली. पण डोळे उघडताच तिला काल रात्रीच्या घटना आठवू लागल्या. त्या आठवणींनी ती घाबरून थरथर कापू लागली. अचानक तिला स्वतःवर काहीतरी जडपणा जाणवला, जणू कुणीतरी तिला आपल्या मिठीत घेतलं होतं. त्यामुळे तिची भीती आणखी वाढली. घाबरतच ती आपल्या पोटावर ठेवलेला हात दूर करण्याचा प्रयत्न करू लागली. पण ती जितका प्रयत्न करत होती तितकीच ती पकड घट्ट होत होती. डोळ्यात पाणी आणत ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, प्लीज मला सोडा, प्लीज. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात एक गंभीर आवाज तिच्या कानावर पडला, का सोडू तुला? पुन्हा एखाद्या संकटात अडकण्यासाठी का? तो आवाज ऐकताच जियाने बाजूला पाहिलं. तिच्या शेजारी रोहित होता. त्याला इतक्या जवळ पाहून ती क्षणभर स्तब्ध झाली. रोहित तिच्या चेहऱ्याजवळ येत तिच्या गालांवरून हलकेच हात फिरवत म्हणाला, काय झालं जान? मला जवळ पाहून तुला बरं वाटलं नाही का की तुला कुणा दुसऱ्यासोबत राहायचं आहे? हे ऐकता जिया हमसून रडू लागली आणि तिने रोहितला घट्ट मिठी मारली. रोहितनेही तिला आपल्या मिठीत घेतलं आणि प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवू लागला. रडत रडत जिया म्हणाली, आय एम सॉरी, मी तुम्हाला खरं सांगितलं नाही, मला माफ करा. ती सतत रडत होती. रोहित मात्र शांत होता, जणू तो तिला मन मोकळं रडू देत होता, जेणेकरून तिच्या मनातील वेदना कमी होतील. बराच वेळ ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडत राहिली. काही वेळाने रोहित तिला शांत करत म्हणाला, आता शांत हो, खूप रडलीस तू, आता अजिबात रडायचं नाही. अजूनही हुंदके देत असलेली जिया त्याच्याकडे पाहत म्हणाली, रोहित, तू माझ्यावर रागवला नाहीस ना? मी तुला खोटं बोलले होते, त्यासाठी तू अजूनही माझ्यावर नाराज आहेस का? रोहित काही बोलला नाही. तो फक्त तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. ते पाहून जियाला मनात एक वेदनादायक रिकामेपणा जाणवला, जणू तिचं आयुष्य तिच्यापासून दूर जात आहे असं तिला वाटलं. क्षणभरानंतर रोहितने तिचा चेहरा हलकेच वर केला आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. त्या क्षणी जिया काही क्षण स्तब्ध झाली, पण नंतर तिच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं. दोघेही आता वेड्यांसारखे एकमेकांना मिठीत घेत होते,
जणू खूप वर्षांपूर्वी हरवलेलं त्यांचं प्रेम त्यांना पुन्हा मिळालं होतं आणि ते खरंच होतं. ज्या देखील रोहितवर मनापासून प्रेम करत होती, पण ती परिस्थिती समोर हतबल होती, त्यामुळे तिला नाईलाजाने त्या माणसाकडे जावं लागलं होतं. तिने तिच्या आईच्या उपचारांसाठी त्याच्याकडून खूप पैसे घेतले होते आणि ते परत करू शकली नव्हती. त्याच्या बदल्यात त्या माणसाने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती की तिला त्याची व्हावी लागेल. सुरुवातीला तो माणूस जियाशी लग्न करू इच्छित होता, पण जेव्हा त्याला समजलं की जिया आधीच रोहितच्या प्रेमात पडली आहे, तेव्हा त्याने ठरवलं की तो तिला फक्त स्वतःची ठेवेल आणि तिला सतत त्रास देईल. हे सगळं आठवून जिया रोहितला आणखी घट्टमिठी मारत होती. रोहितही तिच्यावर तितक्याच प्रेमाने माया करत होता. दोघे बराच वेळ एकमेकांच्या सहवासात हरवून गेले होते. त्यांच्या मनातील साचलेल्या भावना आज मुक्तपणे व्यक्त होत होत्या. रोहित तिच्या गालांवर प्रेमाने हात फिरवत म्हणाला, आय लव्ह यू जान, आय लव्ह यू सो मच. जियानेही त्याला घट्ट मिठी मारली आणि हळूवार आवाजात म्हणाली, आय लव्ह यू टू रोहित, आय लव्ह यू सो मच. जियाच्या तोंडून हे प्रेमाचे शब्द ऐकून रोहितच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेले होते. त्या क्षणी त्यांच्या नात्यात कोणताही ताण, भीती किंवा दबाव नव्हता, फक्त प्रेम होतं. दुसरीकडे खन्ना मेन्शनमध्ये आज सकाळपासूनच विराजची आई संपूर्ण घराची साफसफाई करून घेत होती. सर्व नोकरांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना देत होती. त्यांनी स्वयंपाकघरात अनेक पदार्थ बनवण्याची व्यवस्था केली होती. आलिया तयार होऊन खाली आली तेव्हा तिने नोकरांना इकडून तिकडे धावपळ करताना पाहिलं आणि ती थोडी आश्चर्यचकित झाली. तिला समजत नव्हतं की अचानक आज एवढी गडबड का सुरू आहे. ती विराजच्या आईकडे पाहत म्हणाली, मॉम, हे सगळं काय चाललंय? विराजची आई तिच्याकडे पाहून प्रेमाने म्हणाली, आलिया बेटा, तू उठलीस का? मी तुला सांगायलाच विसरले. खरं तर आम्ही पंकुडीसाठी एक स्थळ पाहिलं आहे आणि आज ते लोक तिला पाहायला येणार आहेत. हे ऐकताच आलियाला धक्का बसला, कारण तिला चांगलंच माहिती होतं की पंकुडी तुषारवर प्रेम करते आणि तुषारही तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. ती काळजीने म्हणाली, मॉम, तुम्ही याबद्दल पंकुडीशी बोललात का? आणि त्यानंतर विराजची आई हसत म्हणाली, हो बेटा, मी काल रात्रीच तिच्याशी बोलले. तिला काहीच हरकत नाही. तिने सांगितलं की आम्ही ज्या मुलाशी तिचं लग्न ठरवू त्याच्याशी ती लग्न करायला तयार आहे. हे ऐकून आलियाला आणखी एक धक्का बसला. तेवढ्यात पंकुडी जिन्यावरून खाली आली. आलियाची नजर तिच्यावर खेळली. पंकुडी हसत म्हणाली, गुड मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग भाभी. तिचा गोड आवाज ऐकून मिसेस खन्ना तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाल्या, गुड मॉर्निंग बाळा. अजून तू तयार झाली नाहीस का? जा लवकर तयार हो. मी तुझ्यासाठी कपडे आधीच तुझ्या खोलीत पाठवले आहेत. पंकुडी थोड्या उदास स्वरात म्हणाली, ठीक आहे, मी तयार होते, पण तुम्ही एवढ्या का घाबरत आहात? मिसेस खन्ना हसल्या आणि म्हणाल्या, अगं घाबरू नये का? ते लोक कधीही येऊ शकतात आणि मला नाही वाटत की त्यांच्या स्वागतामध्ये कोणतीही कमतरता राहावी. पंकुडीने फक्त एक कृत्रिम स्मित केलं आणि शांतपणे आपल्या खोलीकडे निघाली. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख आलियाच्या नजरेतून सुटलं नाही, त्यामुळे आलियाही तिच्या मागोमाग तिच्या खोलीकडे गेली. पंकुडी जशी खोलीचा दरवाजा बंद करणार होती तितक्यात आलिया तिथे आली. आलियाला पाहताच पंकुडी काहीही न बोलता खोलीत आत गेली. आलियाने लगेच दरवाजा बंद केला आणि पंकुडीकडे पाहत म्हणाली, पंकुडी, हे सगळं काय चाललंय? पंकुडीला आलियाचा नेमका अर्थ समजला होता, पण ती अनभिज्ञ असल्यासारखी म्हणाली, काय काय झालं वहिनी? मला काही समजत नाहीये. तुम्ही नेमकं काय म्हणत आहात? आलियाने कमरेवर हात ठेवला आणि पंकुडीकडे रोखून पाहत म्हणाली, खरंच तुला समजत नाहीये की मुद्दाम टाळाटाळ करतेस? पंकुडी बेडकडे गेली. तिथे ठेवलेल्या कपड्यांकडे पाहत ती म्हणाली, वहिनी, तुम्ही काय बोलताय ते मला खरंच समजत नाहीये. ते जाऊ द्या, आधी हे सांगा, हा ड्रेस कसा वाटतोय? आईने माझ्यासाठी पाठवला आहे. मी हा घातला तर माझ्यावर कसा दिसेल? आलियाने लगेच तिचा हात धरला आणि म्हणाली, पंकुडी, तू असं का करतेस? तुला चांगलंच माहिती आहे की मी कशाबद्दल बोलते. पंकुडी पुन्हा म्हणाली, वहिनी, तुम्ही काय म्हणताय ते मला खरंच समजत नाही. यावेळी आलिया थोडी नाराज होत म्हणाली, पंकुडी, तुला सगळं समजते. मित्रांनो, इथे चुकून विराजवर झालं आहे तर इथे तुषारवर हवं होतं.
तुषारवर प्रेम करतेस आणि तरीही दुसऱ्या कुणाशी लग्नासाठी होकार दिलास? असं कसं करू शकतेस तू? काय मजबुरी आहे तुझी? आलियाचं बोलणं ऐकून पंखुडी हलकसं हसली आणि म्हणाली, वहिनी बघा ना, आपल्या प्रेमाबद्दल सगळ्यांना माहिती होतं, पण इथे तुषारलाच कधी समजलं नाही. आणि जेव्हा समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता. आता मला कळलं आहे की माझ्या मनात त्याच्यासाठी खरं प्रेम नव्हतंच, ते फक्त एक आकर्षण होतं आणि त्यांनीही माझ्यावर कधी प्रेम केलं नाही. कदाचित त्यांना काहीतरी अपराधीपणा वाटत असेल, म्हणूनच काल ते माझ्यासमोर त्यांच्या प्रेमाची कबुली द्यायला आले होते. शेवटचं वाक्य पंखुडीने इतक्या हळू आवाजात म्हटलं की आलियाला ते ऐकू आलंच नाही. ते गोंधळून म्हणाली, काय म्हणालीस पंखुडी? मला ऐकू आलं नाही. पंखुडी शांतपणे म्हणाली, हेच की आमच्यात जे काही होतं ते सगळं आता संपलं आहे. आणि खरं सांगायचं तर जे काही होतं ते फक्त माझ्या बाजूने होतं, त्यांच्या बाजूने कधीच काही नव्हतं. आलियाने तिच्याकडे नीट पाहिलं. पंखुडीच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात खोल दुःख दडलं होतं. आलिया तिला समजावत म्हणाली, नाही पंखुडी, तुला गैरसमज झालाय. मी स्वतः पाहिलं आहे. हे विराज तुझ्यावर खूप प्रेम करतात. पंखुडी हसली आणि म्हणाली, ठीक आहे वहिनी, तुमचं हे म्हणणं मान्य करते, पण आता त्याचा काहीच उपयोग नाही. घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे आणि मी माझ्या आईबाबांना दुःखी पाहू शकत नाही. म्हणून आता तुम्हीही या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि सांगा ना, मला तयार होण्यासाठी मदत कराल का? हे बोलताना तिच्या ओठांवर हसू होतं, पण डोळ्यात अश्रू दाटून आले होते. आल्याचेही डोळे पाणावले. तिच्या मनात तुषारबद्दल थोडासा रागही आला. तिला वाटलं, काश तुषारने पंखुडीच्या प्रेमाचा स्वीकार आधीच केला असता, जर आज ती इतकी दुःखी नसती. पण पुढच्या क्षणी तिने पंखुडीचा हात हातात घेतला आणि हसत म्हणाली, माझ्या एकुलता एक नंदेला पाहायला लोक येणार आहेत, मग मी तिला तयार का नाही करणार? नक्की करेन, तेही माझ्या स्वतःच्या हातांनी. हे ऐकून पंखुडीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हलकंसं हसू उमटलं, पण तिच्या मनात विराजच्या आठवणींचं वादळ अजूनही तसंच घोंगावत होतं. थोड्याच वेळाने आलिया पंखुडीला तयार करून खाली घेऊन आली. तिथे काही पाहुणे आले होते. ते सर्व पंखुडीला पाहण्यासाठी आले होते. पंखुडीने त्यावेळी अतिशय सुंदर जांभळ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. तिने आपले लांबसडक केस मोकळे सोडले होते. डोळ्यात हलकासा काजळ आणि ओठांवर लिपस्टिक लावली होती. याशिवाय तिने कोणताही मेकअप केला नव्हता. हातात तिने जुळणाऱ्या बांगड्या घातल्या होत्या. ती खूपच सुंदर दिसत होती. फक्त तिच्या चेहऱ्यावरच्या हसण्याची कमतरता जाणवत होती. हॉलमधील समोरच्या सोफ्यावर एक वयीन पुरुष आणि स्त्री बसले होते. त्यांच्यासोबत एक मुलगाही होता, जो पंखुडीपेक्षा काही वर्षांनी मोठा होता. पंखुडीला पाहताच ते सर्व तिच्याकडे पाहतच राहिले. विशेषतः त्या मुलाची नजर तिच्यावर खिळून राहिली होती. तो हसत तिच्याकडे एकटक पाहत होता. पंखुडीची आई तिला पाहताच पुढे आली आणि तिचा हात धरून तिला सर्वांसमोर घेऊन आली. ही माझी मुलगी पंखुडी, ती अभिमानाने म्हणाली. पंखुडीने त्या मध्यमवयीन जोडप्याला नमस्कार केला आणि समोरील सोफ्यावर जाऊन बसली. तिच्यासोबत आलिया देखील होती. आलियाची नजर जेव्हा त्या मुलावर गेली तेव्हा तिने मनातच नाराजीने विचार केला, यांनाही हाच मुलगा सापडला का? हा मुलगा कुठल्याही बाजूने पंखुडीसाठी योग्य वाटत नाही. माझ्या पंखूसाठी आता हाच उरलाय का? भाऊची पसंती इतकी खराब कधीपासून झाली? हे सर्व विचार करताना आलियाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव उमटत होते. तिला तो मुलगा अजिबात आवडलेला नव्हता. तेवढ्यात मिस्टर खन्ना म्हणजेच विराजचे वडील त्या मुलाकडे पाहत म्हणाले, विनय बेटा, माझी मुलगी तुम्हाला कशी वाटली? विनय हसत पंखुडीकडे पाहत होता, पण त्याने काही उत्तर दिलं नाही. काही वेळाने दोघांना एकमेकांशी बोलण्यासाठी सांगितलं गेलं, मात्र पंखुडीला त्याच्याशी एकांतात बोलायचं नव्हतं. तेवढ्यात विनय सर्वांकडे पाहत म्हणाला, मला पंखुडी पसंत आहे. हे ऐकताच पंखुडीच्या चेहऱ्यावरील भाव अधिकच कठोर झाले. तिच्या मनात एक विचित्र वेदना उसळली, पण ती कोणालाही काही बोलू शकली नव्हती. ती शांतपणे मान खाली घालून बसून राहिली. नंतर जेव्हा तिचं मत विचारलं गेलं तेव्हा एका क्षणासाठी तिच्या डोळ्यांसमोर तुषारचा चेहरा तरळून गेला. त्याची आठवण येताच तिच्या हृदयाचे ठोके वाढले. तिने पटकन स्वतःला सावरलं आणि मनावर दगड ठेवत हळूहळू होकारार्थी मान हलवली. हे ऐकता सर्वजण आनंदाने एकमेकांचे तोंड गोड करू लागले. मात्र आलियाला वाटत होतं की पंखुडी नकार देईल.
त्यामुळे तिचा होकार ऐकून ती पूर्णपणे आश्चर्यचकित झाली. त्याचवेळी अचानक आलियाचा फोन वाजला. तिने फोनकडे पाहिलं तर स्क्रीनवर विराजचे नाव दिसत होते. तिने थोड्या नाराजीने फोन उचलला. हो बोला, कशासाठी फोन केला आहे? ती पुढे काही बोलणार इतक्यात समोरून काहीतरी सांगितलं गेलं. ते ऐकताच आलिया हादरली. नाही, तिच्या तोंडून नकळत बाहेर पडलं. क्षणातच तिच्या हातातून फोन खाली पडला. ती घाईघाईने बाहेर जाण्यासाठी वळली. तेवढ्यात विराजची आई तिला म्हणाली, आलिया बेटा, कुठे चालली आहेस? आलिया घाबरलेल्या स्वरात म्हणाली, मॉम, तुषार भाऊंचा अपघात झाला आहे. हे ऐकताच तिथे उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. पण सर्वात मोठा धक्का बसला होता तो पंखुडीला. जणू तिचा श्वासच थांबला. आलिया पुढे म्हणाली, त्यांची अवस्था खूप गंभीर आहे आणि ते सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. आत्ताच विराजचा फोन आला होता. मी लगेच तिथे जाते. तुम्ही इथलं बघा मॉम. हे बोलून ती निघण्यासाठी वळली. पण ती थबकली कारण पंखुडी आधीच उठून दरवाजाकडे चालू लागली होती. सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिले. विनय तर पूर्णपणे गोंधळून गेला होता. पंखुडी अचानक अशी का वागत आहे हे त्याला समजत नव्हतं. विराजची आई तिच्या मागे हाक मारत म्हणाली, पंखू बेटा, कुठे झाले आहेस? पण पंखुडीला जणू काही ऐकूच येत नव्हतं. ती काहीही न बोलता धावत बाहेर आली आणि सरळ गाडी जाऊन बसली. तेवढ्यात आलियाही तिथे आली आणि गाडीत बसत म्हणाली, पंखू, तू इथे काय करते आहेस? मी जाते ना. डोळ्यात अश्रू घेऊन पंखुडी तिच्याकडे पाहत म्हणाली, प्लीज वहिनी, आज काहीही विचारू नका आणि काही बोलूही नका. माझ्यावर काय बितते आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. देवासाठी मला तुषारजींकडे घेऊन चला. पंखुडीची अवस्था पाहून आलिया काहीच बोलली नाही. तिने ताबडतोब ड्रायव्हरला सिटी हॉस्पिटलकडे गाडी वळवण्यास सांगितलं. काही वेळातच गाडी सिटी हॉस्पिटल समोर थांबली. पंखुडी आणि आलिया दोघीही लगेच खाली उतरल्या. आलिया काही बोलणार इतक्यात त्याआधीच पंखुडी धावत हॉस्पिटलमध्ये शिरली. तिची अशी अवस्था पाहून आलिया क्षणभर थक्क झाली. पण पुढच्या क्षणी तिच्या ओठांवर हलकंसं हसू आणि डोळ्यात अश्रू दाटले. ती स्वतःशीच पुटपुटली, किती प्रेम आहे या दोघांमध्ये. आता देव करो आणि यांच्यात पुन्हा कधीच दुरावा येऊ नये. पंखुडी धावत रिसेप्शन जवळ गेली आणि तुषारबद्दल विचारू लागली. रिसेप्शनिस्टने तिला सांगितलं, मॅडम, ते दुसऱ्या मजल्यावरील VIP वॉर्डमध्ये आहेत. क्षणाचाही विलंब न करता पंखुडी लिफ्टकडे धावली. आलियाही तिच्यासोबत होती. ती फक्त पंखुडीची अस्वस्थता पाहत होती. तिने काहीही विचारलं नाही. अचानक आलियाने पंखुडीचा हात धरला आणि म्हणाली, शांत हो पंखू, तुषार भावांना काही होणार नाही. हे ऐकताच पंखुडी ठाम आवाजात म्हणाली, मला माहीत आहे वहिनी, त्यांना काही होऊ शकत नाही. मी त्यांना काही होऊ देणार नाही. जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत त्यांना काहीही होणार नाही. तेवढ्यात लिफ्टचे दार उघडले आणि दोघी बाहेर आल्या. पंखुडी धावत VIP वॉर्डकडे गेली. तिथे विराज उभा होता. पंखुडीला तिथे पाहून तो क्षणभर आश्चर्यचकित झाला. मात्र लगेच स्वतःला सावरत तो म्हणाला, पंखू, तू इथे? तुला तर घरी असायला हवं होतं. तुला पाहायला मुलाकडचे लोक आले आहेत आणि अशावेळी तू इथे आली आहेस. मला वाटतं तू इथून परत जावंसं. पंखुडीने विराजच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विचारलं, प्लीज भाऊ, तुम्ही काहीही बोलू नका. फक्त मला एवढं सांगा, तुषारजी कसे आहेत? विराज काही बोलणार इतक्यात पंखुडीची नजर वॉर्डच्या काचेच्या दरवाजातून आत गेली आणि ती लगेच आत जाण्यासाठी धावली. तिने क्षणाचाही विलंब न करता दरवाजा उघडला आणि वॉर्डमध्ये प्रवेश केला. आलिया तिच्या मागे जाणार होती, पण विराजने तिचा हात धरून तिला थांबवलं. पंखुडी वॉर्डमध्ये आली आणि तिची नजर बेडवर पडलेल्या तुषारवर गेली. त्याच्या एका हातात सलाईन लावलेली होती तर कपाळावर आणि पायांवर पट्ट्या बांधलेल्या होत्या. त्याची अवस्था खूपच गंभीर दिसत होती. तोंडावर ऑक्सिजन मास्क होता. हे सर्व पाहताच पंखुडीच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तुषारचा चेहरा पूर्णपणे कोमेजलेला दिसत होता. ती धावत त्याच्या जवळ गेली. त्याच्या चेहऱ्याजवळ वर हात ठेवत म्हणाली, तुषारजी, तुम्हाला काय झाले? आय एम सॉरी, हे सगळं माझ्यामुळे झाले. मी तुम्हाला खूप वाईट बोलले. कदाचित माझ्यामुळेच आज तुम्ही या अवस्थेत आहात.
प्लीज मला माफ करा. शुद्धीवर या. मी तुम्हाला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. तुमच्याशिवाय जगू शकत नाही. आजही तुमची पंखुडी तुमच्यावर तितकंच प्रेम करते जितकं आधी करत होती. तुम्हाला काही झालं तर मीही जगू शकणार नाही. माझा श्वास थांबेल. तुम्हाला खरंच वाटतं का की तुमची पंखुडी रडत रडत आयुष्य घालवेल? पंखुडीचं बोलणं संपताच अचानक तिच्या ओठांवर एक बोट आलं. तिने हळूच वर पाहिलं तर तुषार तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याने हळूच ऑक्सिजन मास्क काढून टाकला. त्याला शुद्धीवर पाहून पंखुडी घाबरलेल्या स्वरात म्हणाली, तुम्हाला शुद्ध आली? तुम्ही ठीक आहात ना? कुठे दुखत तर नाही ना? थांबा, मी लगेच डॉक्टरांना बोलावते. ती एका मागोमाग एक प्रश्न विचारत होती. तेवढ्या तुषारने तिचा हात पकडला आणि एका झटक्यात तिला स्वतःकडे ओढलं. पंखुडी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. ती त्याच्या छातीवर टेकली होती. दोघांच्याही हृदयाचे ठोके वेगाने धडधडत होते. तिला मिठीत घेत तुषार म्हणाला, जर तू पुन्हा माझ्यापासून दूर गेलीस तर कदाचित यावेळी मी वाचणार नाही. हे ऐकताच पंखुडीने रागाने त्याच्या छातीवर हलकेच मुठी मारत म्हटलं, असं कोण बोलतं का? तुषार हलकेच कणत म्हणाला, अगं काय करतेस? खरंच माझी तब्येत बिघडवायची आहे का? आय एम सॉरी, पण वहिनी म्हणाल्या होत्या की तुमची अवस्था खूप गंभीर आहे. ती बोलत असतानाच तुषार अचानक उठून बसला. पंखुडी आश्चर्याने म्हणाली, म्हणजे हे सगळं नाटक होतं? तुमचा अपघातच झाला नव्हता? तिच्या चेहऱ्यावर राग आणि आश्चर्य दोन्ही स्पष्ट दिसत होतं. तुषार घाबरत म्हणाला, आय एम सॉरी, पण मी काय करू? मला तुला गमवायचं नव्हतं म्हणून मला हे सगळं करावं लागलं. पण विश्वास ठेव, माझं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे. पंखुडी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण तुषारने तिचा हात घट्ट पकडला. प्लीज यावेळी दूर जाऊ नकोस, नाहीतर हे खोटं कधीतरी खरं होईल. पुढच्या क्षणी पंखुडी त्याच्या अगदी जवळ आली आणि तिच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. पुन्हा असा विनोद केला ना तर मी खरंच तुमचा जीव घेईन, समजलात? तुषार तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. इतक्यात कोणीतरी खाकरल्याचा आवाज आला आणि दोघेही दचकले. पंखुडी पटकन मागे सरकली आणि विराज आणि आलिया उभे होते. ती लगेच आलियाजवळ जाऊन उभी राहिली. विराज मात्र तुषारकडे रोखून पाहत होता आणि तुषारही त्याच्याकडे तितक्याच तीव्र नजरेने पाहत होता. तेवढ्यात विराज पंखुडीकडे पाहत म्हणाला, पंखू घरी चल, मॉम आणि डॅड तुझी वाट पाहत आहे. शिवाय विवेकसोबत तुझं लग्नही ठरलं आहे ना? हे ऐकून पंखुडी उदास झाली. पण भाऊ, मी हे लग्न करू शकत नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. विराज शांतपणे म्हणाला, माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस. या नात्याला होकार तूच दिला आहेस, त्यामुळे आता जे काही करायचं आहे ते तुलाच करावं लागेल. हे ऐकून पंखुडीचे डोळे पुन्हा भरून आले. तेवढ्यात आलियाने तिचा हात धरला आणि म्हणाली, चल माझ्यासोबत ये. दोघी हॉस्पिटलमधून बाहेर पडल्या. काही वेळाने मॅन्शनमध्ये पोहोचल्या. तिथे पंखुडीची आई वडील खूप चिंतेत होते. विवेक आणि इतर पाहुणेही तिथे उपस्थित होते. पंखुडीला पाहताच मिसेस खन्ना तिच्या जवळ आल्या. पंखू बेटा, तू कुठे गेली होतीस? सगळेजण तुझी वाट पाहत आहेत. चल, तुमच्या लग्नाची तारीख ठरली आहे. पंखुडी काही बोलणार इतक्या तिची आई तिचा हात धरून पुढे घेऊन जाऊ लागली. मॉम, आधी माझं ऐका. काय ऐकायचं आहे? आत्ताच तर तू म्हणाली होतीस की तुला हे नातं मान्य आहे. तेवढ्यात पंखुडी ठामपणे म्हणाली, मॉम, मी हे लग्न करू शकत नाही. मी दुसऱ्या कुणावर प्रेम करते. हे ऐकताच तिथे उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. पंखुडीने आईकडे एक नजर टाकली आणि मग विवेककडे पाहत हळू आवाजात म्हणाली, आय एम सॉरी विवेकजी, पण मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही, कारण मी दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते. तेव्हा विवेक म्हणाला, पण जेव्हा तू दुसऱ्या कोणावर प्रेम करत होतीस तेव्हा तू असं का म्हणालीस की तुला हे नातं मान्य आहे? पंखुडीने नजर खाली झुकवली आणि हळू आवाजात म्हणाली, आय एम सॉरी, त्यावेळी मी खूप रागात होते म्हणून मी तसं बोलले. पण आता मी गंभीरपणे सांगते आहे की मी हे लग्न करू शकत नाही. पंखुडीची आई तिच्या जवळ आली आणि तिचा हात धरून म्हणाली, पंखुडी, तुला भान आहे का तू काय बोलते आहेस? अशा प्रकारे सगळ्यांसमोर लग्नाला नकार देऊन तू आमचा अपमान करते आहेस. हे तू खूप खूप चुकीचं केलं आहेस. हे ऐकताच पंखुडीच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडत म्हणाली, प्लीज मॉम,
मी सगळ्यांची माफी मागते, पण कृपया माझी अडचण समजून घ्या. मी कितीही प्रयत्न केला तरी हे लग्न करू शकत नाही. माझी भावना समजून घ्या, नाहीतर मी जगू शकणार नाही. सगळे काही बोलणार इतक्यात एक कडक आवाज सर्वांच्या कानावर पडला. बस करा आता. तुम्हाला नाही वाटत का की हा सगळा ड्रामा खूपच लांबला आहे? हा आवाज ऐकता सगळ्यांनी समोर पाहिलं. तिथे विराज तुषार सोबत उभा होता. तुषार सुद्धा विराजला पाहून आश्चर्यचकित झाला. विराज शांतपणे सगळ्यांजवळ आला आणि म्हणाला, आता हा लग्नाचा ड्रामा थांबवा आणि लवकरात लवकर माझ्या बहिणीचं आणि तुषारचं लग्न ठरवा. विराजचं बोलणं ऐकताच त्याचे आई वडील हसत म्हणाले, आम्हाला काहीच हरकत नाही. आम्ही तर त्यांच्या लग्नाची तारीख काढत होतो. पंखुडीच लग्नाची तारीख सांगायला तयार नव्हती. हे ऐकताच पंखुडी पूर्णपणे स्तब्ध झाली. तिने आजूबाजूला पाहिलं तर सगळे हसत होते. तिने विराजकडे पाहिलं तर तोही हलकसं हसत होता. तेवढ्या तिची नजर आलियावर पडली. आलिया हसत तिच्या जवळ आली. तिचा चेहरा हातात घेत म्हणाली, पंखू, तुला काय वाटलं हे सगळं खरं होतं? जेव्हा मला आणि तुझ्या भावाला सगळी सत्य परिस्थिती माहिती होती, तेव्हा आम्ही तुझं लग्न दुसऱ्या कोणाशी कसं ठरवलं असतं? तुझ्या एका आनंदासाठी तुझा भाऊ काहीही करू शकतो. इतक्यात तुषार रागाने विराज जवळ आला आणि म्हणाला, अरे साले कमीने, मला आधी सांगू शकत नव्हतास का की हा सगळा प्लॅन तुझा आहे? विराज हलकसं हसत म्हणाला, तुला इतक्या सहज कसं सांगितलं असतं? तूही माझ्या बहिणीला खूप रडवलंस, मग तुला थोडा त्रास देणं तर बनतंच. तेव्हा पंखुडी विराज जवळ आली आणि म्हणाली, पण भाऊ, तुम्ही मलाच का रडवलंत? विराज तिच्याकडे पाहत म्हणाला, सॉरी पंखू, पण या तुषारला धडा शिकवण्यासाठी हे सगळं करणं गरजेचं होतं. आणि विवेकबद्दल बोलायचं तर तो माझा बिझनेस पार्टनर आहे. त्यांचं लग्न आधीच झालेलं आहे. हे सगळे फक्त माझ्या आईवडिलांना भेटायला आले होते. माझ्या सांगण्यावरून त्यांनी हा ड्रामा केला. पंखुडीने विवेककडे पाहिलं. तो हसत मान हलवत म्हणाला, थँक गॉड पंखुडी, तू वेळेवर तुझ्या मनातलं सांगितलंस. नाहीतर हा ड्रामा अजून थोडा वेळ चालला असता आणि माझ्या बायकोला याची खबर लागली असती तर तिने माझी चांगलीच खबर घेतली असती. विवेकचं बोलणं ऐकून सगळे हसू लागले. थोड्या वेळाने पंडितजी आले आणि तुषार व पंखुडीच्या लग्नाची तारीख ठरवण्यात आली. तुषारची इच्छा होती की थेट लग्नच व्हावं, कारण आता तो कोणताही धोका पत्करू इच्छित नव्हता. पुन्हा एखाद्या कारणावरून पंखुडी त्याच्यावर नाराज झाली तर लग्न होण्याआधीच काहीतरी बिघडू शकत होतं. म्हणून तो शक्य तितक्या लवकर तिला कायमची आपली बनवू इच्छित होता. अखेर एका आठवड्यानंतर त्यांच्या लग्नाची तारीख ठरली. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. संपूर्ण मॅन्शन अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आलं होतं. विराजने आपल्या बहिणीच्या लग्नात कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. देशातील अनेक मोठे उद्योगपती या लग्नाला उपस्थित होते आणि लग्न अतिशय भव्य स्वरूपात पार पडत होतं. विराजला रोहितही सर्व तयारीत मदत करत होता, कारण रोहितसुद्धा पंखुडीला आपल्या बहिणीसारखंच मानत होता. तुषार मंडपात बसला होता. तेवढ्यात आलिया आणि जिया पंखुडीला घेऊन मंडपात आल्या आणि तिला हळुवारपणे तुषारच्या शेजारी बसवलं. तुषारने क्रीम रंगाची शेरवानी परिधान केली होती. त्यावर लावलेला डायमंडचा ब्रोच त्याचा व्यक्तिमत्वाला अधिक उठावदार बनवत होता. तो अत्यंत देखणा दिसत होता. तर दुसरीकडे पंखुडी गडद मरून रंगाच्या भरजरी लेहंग्यात अप्रतिम सुंदर दिसत होती. साध्या मेकअपमध्येही ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तुषारने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिला. त्याने अलगदीचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आता मी तुला कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. हे ऐकून पंखुडी हसली. थोड्याच वेळात लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. पंडितजींच्या मार्गदर्शनाखाली तुषार आणि पंखुडीने सर्व विधी पार पाडले. नंतर त्यांनी 7 फेरे घेतले. त्यानंतर तुषारने पंखुडीच्या कपाळात कुंकू भरलं आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिला कायमची आपली जीवनसाथी बनवलं. लग्न संपल्यानंतर फोटोग्राफरने संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून फोटो काढायला सुरुवात केली. मधोमध मोठ्या सोफ्यावर तुषार आणि पंखुडी बसले होते. त्यांच्या शेजारी पंखुडीचे आई वडील बसले होते. त्यांच्या मागे विराज आलियासोबत उभा होता.
विराजच्या हातात त्याची लाडकी मुलगी नव्या होती. आलियाच्या शेजारी जिया उभी होती आणि तिच्यासोबत रोहितही होता. सगळ्यांच्या पुढे खाली बसलेले होते विराजचे दोन्ही मुलं, कृष आणि तृष. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब एका सुंदर फोटोग्राफमध्ये सामावलं. आणि मित्रांनो, अशा आनंदी आणि सुखद शेवटासह ही कथा येथे संपते. तुम्ही दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. यापुढेही मी तुमच्यासाठी अशाच सुंदर मनोरंजन कथा घेऊन येत राहीन. तुमचा हा प्रेमळ पाठिंबा कायम असू द्या. तर मित्रांनो, आपल्या या स्टोरीचा अशा प्रकारे गोड शेवट झालेला आहे. तर मित्रांनो, उद्यापासून एक नवीन स्टोरी तुम्हाला पाहायला मिळेल. तर नक्की पहा. ती स्टोरी यापेक्षाही जास्त सुंदर असणार आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला ती नक्की आवडेल. थँक्स फॉर वॉचिंग.